छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये असं पहिल्यांदा घडलं की या शहरामध्ये की इतके कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अनेक ठिकाणी पक्षाचे पोस्टर फाडून टाकले. संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं की भारतीय जनता पक्षाने आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांचं ठरलेलं होतं सगळं की त्यांचे उमेदवार कुठं होते. त्यांनी एबी फॉर्म वाटायलाही सुरुवात केली. उमेदवारांच्या याद्या कुणीही जाहीर करत नाहीये, सरळ एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता पत्रकारांना आणि बातमीदारांना तिथं निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन बघावं लागतं आहे की कोणी अर्ज आणला कोणत्या पक्षाकडनं, ही बेबी फॉर्म कोणाला मिळालेला आहे. आणि ही सगळी धांदल उडालेली आहे. त्याच्यामुळं प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. सगळ्याच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर पण याद्या माहीत नाही आणि युती आणि आघाडीमध्ये कोणते अर्ज कोणाला, कोणते वार्ड कोणाला सोडले हेही कळेनासं झालं. एक तर स्वतःच्या घरातले मुलं बाळ, सगळे भाऊ बहीण, असे सगळे सगळे सोयरे, जेवढे काही नातेसंबंधाचे शब्दप्रयोग आहेत ते सगळे या निवडणुकीत तुम्ही आणायले आणि सामान्य कार्यकर्ता मात्र तुमच्या समोर येऊन रडतो आहे, अंगावर पेट्रोल घेतो आहे, त्याच्यासोबत तुम्ही बोलायला सुद्धा तयार नाही. इतके वेळ म्हणजे इतकी वाईट परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत बघितलेली नाही. काय होतं, बऱ्याचदा आपल्या राजकीय म्हणजे दैनंदिन जीवनातही असं होतं की आपल्या घरमालकांपेक्षा भाडेकरीच त्या इमारतीवर जास्त हक्क करायला लागतात ना. तशी परिस्थिती सगळ्या राजकीय पक्षाची झालेली आहे. ज्या शहरामध्ये आमदार आणि सगळे बाकी लोक आपापल्या मुलांना हे करायला लागले, तर तिथं राजेंद्र जंजाळे यांच्या या स्टँडमुळं लोकांमध्ये त्यांच्या विषयीचं महत्व आणखीनच वाढून गेले. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यभरात महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आज म्हणजे 30 डिसेंबरला या महापालिकांच्या निवडणुकांची अर्ज भरण्याची ही शेवटची तारीख होती. 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिनांक आहे. तोपर्यंत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट होईलच. पण आज निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी महापालिकांच्या निवडणुका आहेत तिथं प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. नक्की कोणाची कोणासोबत आघाडी होणार आहे, कोणाची आघाडी बिघडली आहे, अशा सगळ्या चर्चा प्रत्येक महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी उमेदवारांचा देखील प्रचंड गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला. कोणाला एबी फॉर्म मिळाले, कोणाला नाही मिळाले, अशी सगळी चर्चा आजच्या या दिवसात घडलेली आहे. आणि जसं या सगळ्या महानगरपालिकांबद्दल आपण बोलतोच आहे, पण आता आपण विशेषतः चर्चा करायची ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेची. आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या सोबत आहेत संजय वरकड सर. सर, आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. मी जसं म्हणालो की छत्रपती संभाजीनगर महापालिकेची चर्चा करायची आहे, तर नक्की काय तिथली स्थिती आहे? आपण राज्यभरातल्या आजच्या जर महापालिकांच्या एकंदरीत स्थिती पाहिली तर सगळीकडेच प्रचंड गोंधळ दिसत होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळतेय. नक्की काय झालंय आज? नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या 2-3 महत्वाच्या घटना आज घडल्या त्या आपण आधी समजून घेऊयात. एकतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली तिकीट वाटपावरून आणि त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोपही केले की पैसे वाटप करून तिकिटाचं वाटप केलेलं आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्या लोकांना इथं झुकतं माप दिलं किंवा त्यांना मैदानात उतरवलं, असा एक आरोप झाला. 1-2 नगरसेवकासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना त्यांना भोवळ आली, चक्कर येऊन पडले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. त्यावेळी भाजपच्या अनेक जणांनी अंगावर पेट्रोल आणि रॉकेल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न केला. आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये असं पहिल्यांदा घडलं की या शहरामध्ये की इतके कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अनेक ठिकाणी पक्षाचे पोस्टर फाडून टाकले आणि कार्यालयामध्ये सुद्धा, कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा काही पोस्टर फाडले आणि राजकीय इथले जे स्थानिक नेते आहेत, अतुल सावे असतील, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, किशोर चितोळे यांच्या विरुद्ध सुद्धा लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. हे झाली की एक महत्वाची घटना. दुसरं, रिपब्लिकन पक्ष आठवले यांचा जो आहे त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली आणि आम्हाला ज्या जागा सांगितल्या होत्या त्या जागांवर त्यांनी एबी फॉर्म वाटायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे दिलेले शब्द पाळला नाही म्हणून तेही कार्यकर्ते चवतळून भाजपच्या कार्यकर्त्यावर चालून गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूने तुरळक ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मात्र भेटी घेऊन त्यांचं म्हणणं सांगितलं आणि त्यांच्याकडे थोड्या तुलनेनं फार स्मूथली तिथं वाटप झालेलं आहे उमेदवारी अर्जांचं. असं साधारणपणे आजचं चित्र राहिलेलं आहे. या सगळ्या घटनांमध्ये आपण जो घटना घडलेल्या आहेत त्याच्याही आधी एक घटना अशी घडली की शिवसेना एकनाथ शिंदेचं जी शिवसेना आहे ती आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली म्हणून सकाळी आज जाहीर करण्यात आलं. कालपर्यंत असं सांगितलं होतं की सकाळपर्यंत आम्ही चर्चा करू, पण आज सकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही आणि
दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले, की संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं, की भारतीय जनता पक्षाने आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांचं ठरलेलं होतं सगळं, की त्यांचे उमेदवार कुठं द्यायचे. त्यांनी एबी फॉर्म वाटायलाही सुरुवात केली आणि युती त्यांनी तोडली. आणि याच्या उलट अतुल सावे यांचं म्हणणं असं आहे, की अहंकारामुळं, शिवसेनेच्या अहंकारामुळं आम्हाला युती तोडावी लागली. त्यामुळं एकमेकांवर हे आरोप प्रत्यारोप होत असताना कार्यकर्त्यांना मात्र काय करावं ते कळत नव्हतं आणि आपल्याच पक्षामध्ये बाहेरून आलेले उमेदवार घुसतायत हे बघून मग मात्र सगळीकडेच आगडोम उसळला. संजय शिरसाट यांच्या कार्यालयावर पण काही जणांनी भेटी घेतल्या, पण तिथं फार असं तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत. ह्या आजच्या घडामोडी आहेत. सर, आपण महायुतीबद्दल प्रामुख्याने बोललो, म्हणजे शिवसेना आणि भाजपबद्दल. इतर पक्षांची देखील काय स्थिती आहे नक्की? म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जशी शिवसेना मजबूत आहेच, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल देखील बोललं पाहिजे. सोबत काँग्रेस देखील आहे, वंचित आघाडी आहे, AIMIM आहे. या सगळ्यांबद्दल देखील सांगा, की हे नक्की हा त्यांच्याकडे काय स्थिती आहे? नाही, अगदी खरं आहे. दोन शिवसेना, भारतीय जनता पक्षानंतर काँग्रेसपेक्षाही आधी नंबर लागतो शहरामध्ये AIMIMचा. तर MIMच्या सुद्धा काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी दिसली आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा इम्तियाज जलील, जे माजी खासदार आणि माजी आमदार आहेत, त्यांनी आपल्या शहराचे नेते आहेत, तर त्यांच्यावर नाराजी व्यक्त करताना काही ठिकाणी त्यांचेही फोटो फाडून टाकले. त्यांच्याही वार्डामध्ये अशा 2 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ह्या झाल्या 2 घटना. आणि आपण आता काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसमध्ये तसे काही फार उफाळून आलेलं वादग्रस्त काही घडलेलं नाही. पण काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं काय झालेलं आहे, की निखिल याच्यामध्ये, की उमेदवारांच्या याद्या कुणीही जाहीर करत नाहीये. सरळ एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं आता पत्रकारांना आणि बातमीदारांना तिथं निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन बघावं लागतं आहे, की कुणी अर्ज आणला, कोणत्या पक्षाकडनं, हे बेबी फॉर्म कोणाला मिळालेला आहे. आणि ही सगळी धांदल उडालेली आहे. त्याच्यामुळं प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. आणि खरं म्हणजे अत्यंत स्पष्टता सगळ्याच पक्षांना ठेवता आली असती. म्हणून मी आधी जे सांगितलं, की उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये तुलनेनं चांगली परिस्थिती आहे. काँग्रेसमधलं काय वातावरण माहीत नाही. कारण उद्धव ठाकरेंची एक यादी आहे. त्यांच्या किमान पक्ष कार्यालयात गेल्यानंतर ती यादी तरी बघायला मिळते. सर, आपण याद्यांचा उल्लेख केला. जवळपास राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये पाहिलं तर कोणत्याही पक्षाने तसं आपली स्वतःची उमेदवारांची अधिकृत अशी यादी जाहीर केलेली नाहीये. नक्की काय यामागे स्ट्रॅटेजी होती? गोंधळ रोखायचा होता, बंडखोरी रोखायची होती? काय याद्या नक्की जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामुख्यानं? नक्कीच. आता बघा तुम्ही, आपण त्याच्यामध्ये संभाजीनगरचा उल्लेख करताना आपण पूर्ण राज्याचा एका वाक्यात आधी उल्लेख करूयात. पण ते सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, की सकाळी अशी एक बातमी आली, की राज्यभरामध्ये 12 ठिकाणी युती आणि आघाडी फिसकटलेली आहे आणि त्या 12 शहरांची नावं जाहीर करण्यात आली. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं एक नाव होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं, की युती आणि तुटलेली नाही, तर आमच्या जागा वाटप सुरू आहे. आता आपण येऊया मूळ मुद्द्यावर, छत्रपती संभाजीनगरच्या. त्यामुळे हे गुलदस्त्यातच ठेवलेलं आहे, की एबी फॉर्म कोणाला दिलेले आहेत आणि एका वार्डातून जर 2 जणाला एबी फॉर्म दिलेले असतील, तसे तर शक्यता फार कमी दिसते. पण आता संध्याकाळी कार्यकर्ते असं म्हणत होते, की एबी फॉर्म दिलेले आहेत. मग एबी फॉर्म दिलेले तर दाखल का केले नाही? कारण आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर हे सगळी गोंधळाची परिस्थिती याच्यामुळे निर्माण झालेली आहे, की यादी जाहीर केली नाही आणि यादी जाहीर केल्यानंतर समजा आजच उमेदवार जाहीर केला, तर आता ते काय म्हणतात त्याला, डॅमेज कंट्रोल नावाची जी गोष्ट आहे, की नाराज उमेदवार कोण-कोण झालेले आहेत. ए व्यक्तीला जर तुम्ही फॉर्म दिलेला आहे, तर बी व्यक्ती नाराज झालेली असेल, तर त्याच्यापर्यंत निरोप देऊन त्याला संध्याकाळी बोलवून घेऊन त्याची समजूत घालणार आहेत, असं कळतं. त्याच्यामुळं यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळं तरीसुद्धा ज्या उमेदवारांना असं कळलं, की माझ्या वॉर्डातून माझ्याऐवजी दुसराच उमेदवार दिला, त्यांनी कार्यालयामध्ये जाऊन गोंधळ घातलेला आहे. त्यामुळं ज्यांच्यासाठी याद्या झाकून ठेवलेल्या आहेत, त्यांना तर माहीत झालेलं आहे आणि लोकांना त्यांच्या वॉर्डातून नेमका उमेदवार कोण आहे, याच्या बाबतीमध्ये अजूनही वार्डावार्डात चर्चा सुरू झालेली आहे. पण एकूणच ही गोंधळाची स्थिती आहे. खरं म्हणजे शेवटच्या दिवशी यादी जाहीर करायला काही हरकत नाही, कारण या सगळ्या गोष्टीला तुम्हाला आजही सामोरं जायचं आणि उद्याही सामोरं जायचं. त्याच्यामुळं 48 तासांनी काही फार मोठा फरक पडला असता आणि 48 तासानंतर नाराज कार्यकर्ते एकदम खुश झाले असते, अशी काही परिस्थिती नसते ना. त्यामुळे काय गोंधळ घातला तेच कळत नाही. पण यामागे अशी स्ट्रॅटेजी असू शकते का, की आपल्याकडचा मजबूत कार्यकर्ता जो आहे, तो दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि तिथून पुन्हा निवडणूक लढून आपल्यालाच आव्हान देऊ नये? हे एक प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवण्यासाठी असू शकतं तशी. हे बघा, काय असतं, की 2 दगडावर हात ठेवून असलेला जो माणूस उमेदवार असतो, अशी वाढ खूप कमी असतात. आपण बरोबर आहे, आपला प्रश्न अत्यंत स्वाभाविकपणे आहे. परंतु ऐन वेळेस इकडं नाही तर तिकडं त्याला तेवढी ताकद असलेला उमेदवार लागतो आणि तसे उमेदवार हाताच्या एकाच बोटावर मोजता येईल इतके प्रत्येक शहरात असतात. म्हणजे त्याची काही फार मोठी संख्या नसते. पण तेवढ्या 1-2 उमेदवारांसाठी एवढं आटापिटा करतील असं मला वाटत नाही. आणि शेवटी काय होतं, की निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या बहुतांशी उमेदवारांचा पराभव होतो. म्हणजे काही अपवादात्मक जर सोडले तर. आणि सकाळी इकडे तिकीट मिळालं नाही, दुपारी तिकडचा एबी फॉर्म घ्यायचा.
तर असे मला वाटतं 1-2 उमेदवार असतात फक्त, की त्यामुळं तशा उमेदवारांसाठी नसेल केलं. परंतु का केलं हे त्यांना आता आम्ही पत्रकार म्हणून आपण विचारूयात उद्या. कारण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होत आहे, की उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर पण याद्या माहीत नाही आणि युती आणि आघाडीमध्ये कोणते अर्ज कोणाला, कोणते वार्ड कोणाला सोडले हेही कळेनासं झालं. एक असं होऊ शकतं निखिल, की बुवा एखाद्या वार्डामध्ये डिस्प्यूट चालू आहे, तर तुम्ही त्याही पक्षाचा उमेदवार आणि याही पक्षाचे उमेदवार फॉर्म भरायला सांगू शकतात. तुम्ही दोघंही फॉर्म भरा. आम्ही ज्याला सांगू, की तुम्ही त्याला मागे घ्यावं लागेल. असं पण मार्ग काढता येऊ शकत होता. तसं घडलेलं नाही. तुम्ही सरळ-सरळ युती तोडलेली आहे. आता युती तोडल्यानंतर तुम्हाला तुमच्याच पक्षाचं बघायचं, तर मग तुमच्या पक्षाचं बघायचं आहे, तर ते झाकून का ठेवता आहात? त्यामुळं हा झाकून ठेवण्याचा जो प्रकार आहे, तो राजकीय पक्षांच्या प्रचंड अंगलट येणार आहे. एक तर स्वतःच्या घरातले मुलं-बाळं सगळे, भाऊ-बहीण असे सगळे सगळे सोयरे, जेवढे काही नातेसंबंधाचे शब्दप्रयोग आहेत, ते सगळे या निवडणुकीत तुम्ही आणायले आणि सामान्य कार्यकर्ता मात्र तुमच्या समोर येऊन रडतो आहे, अंगावर पेट्रोल घेतो आहे. त्याच्यासोबत तुम्ही बोलायला सुद्धा तयार नाही. इतके वेळ म्हणजे इतकी वाईट परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत बघितलेली नाही. आणि याच्या अगदी उलटं उदाहरण आपण विधानसभेला बघितलं होतं सर, की एका कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, बसवण्यासाठी, कारण तेव्हा गरज होती. गरज असली की माणूस कुठल्याही थराला जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण आता महापालिकेला आपण असं बघतोय, की भाजप हा सगळ्यात राज्यात ताकदवर पक्ष आहे. त्याच्याकडे जिंकण्याचे सगळे संसाधन आहेत. त्यामुळं अनेकांचा ओढा हा भाजपकडे आहे. तिथे इच्छुकांची संख्या जास्त आहे म्हणून बंडखोरीची संख्या देखील जास्त आहे. आणि अशा वेळी जेव्हा कार्यकर्ते इतके आक्रमक होऊन काही जण स्वतःला पेटवून घेण्यापर्यंत पोहोचलेले आहेत, काही जण भुरळ येऊन पडतायत, अशा वेळी नेते सहनशील थोडीशी सहानुभूती या कार्यकर्त्यांच्या प्रती दाखवताना दिसत नाहीयेत. अशा सगळ्याच पक्षांची स्थिती वाटते. नाही, नाही. मुळात काय माहिती आहे का, मी तुम्हाला सोपं करून सांगतो. काय होतं बऱ्याचदा आपल्या राजकीय म्हणजे दैनंदिन जीवनातही असं होतं, की आपल्या घरमालकांपेक्षा भाडेकरीच त्या इमारतीवर जास्त हक्क करायला लागतात ना, तशी परिस्थिती सगळ्या राजकीय पक्षाची झालेली आहे. आता घरमालक म्हणजे काय, मूळचा जो कार्यकर्ता आहे, आता मूळचा कार्यकर्ता कोणाला म्हणायचं, याला काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे ना, की जे लोकं 1990 पासून, 88 पासून, 85 पासून काम करतायत त्या पक्षाचे, मग ते कोणत्या का पक्षाचे असेल ना, ते काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे असतील, हे झाले मूळ मालक. आणि आता तुम्ही जसं म्हटले, की हे ह्या मागच्या 2 महिन्यामध्ये आलेले, 1 महिन्यात आलेले, हे झाले भाडेकरी. आता प्रॉब्लेम असं झालेला आहे, की भाडेकरांना तुम्ही महत्त्वाच्या खोल्या द्यायला लागले आणि घरमालकाला म्हणतात, की तुम्ही मागच्या खोलीत जाऊन राहा. अशी सगळ्या पक्षांची अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळं प्रचंड नाराजी आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता म्हणजे सगळीकडे असे शब्दप्रयोग मला तर मला कसं होतं, पत्रकार म्हणून पण आणि एक नागरिक म्हणून पण या कार्यकर्त्यांची फार चिंता वाटते आणि त्यांच्या बाबतीत आता क्यू पण यायला लागली, की या कार्यकर्त्यांच्या बळावर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आहेत. या कार्यकर्त्यांच्या बळावर राहुल गांधी राहुल गांधी आहेत. हे विसरून जातात स्थानिक नेते आणि स्थानिक नेत्यांना वाटतं, की हा पक्ष म्हणजे मी आहे इथं. अशा पद्धतीचं वातावरण सगळ्याच पक्षात दिसतंय. त्याच्यामुळं काय झालं, की सामान्य जो कार्यकर्ता आहे, जो खूप वर्षांपासून आता मी नावं घ्यायला लागलो, तर त्यांना फेवर केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे मी नाव न घेता उदाहरणं सांगतो सगळ्यांचे. एक कार्यकर्ता 30 वर्षापूर्वी त्यांनी एक निवडणूक लढवली होती भाजपची. त्याचा वार्ड नंतर रिझर्व्ह झाला, त्याला कधीच संधी मिळाली नाही. त्याला असं म्हटलं होतं, की आता यावेळेस तुलाच उमेदवारी देणार. पण त्याच्या वार्डात दुसऱ्या पक्षातला माणूस आला आणि त्याला तिकीट मिळालं. त्याचं म्हणणं साधं असं आहे, की बाबा मला देऊ नका, पण माझ्या बरोबरीने काम करणाऱ्या, माझ्यासोबत काम करणाऱ्या उमेदवाराला, कार्यकर्त्याला तिकीट द्या तुम्ही. त्यामुळं मूळ मूळ पक्षाचे जे आहेत ना, त्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या वतीने कोणी बोलायलाही तयार नाहीत. आणि असं होतं, की त्यांना फेवर केल्यासारखं होतं. कारण निवडणुकीत आपण जेव्हा पत्रकार म्हणून एखाद्या उमेदवाराचं नाव घेतो, त्यावेळेस त्याला थेट सहानुभूती मिळू शकते किंवा आपण त्याचंच नाव का घेतलं, इतरांचं का नाही घेतलं. कारण अशा बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. आपण जी छत्रपती संभाजीनगर मधली स्थिती सांगितली सर, तशीच राज्यातल्या मला वाटतं बहुतांश महापालिकांमध्ये अशीच जवळपास स्थिती आहे. नक्कीच, नक्कीच. आता तिथून आपण थोडंसं पुढे जाऊया आणि राज्यातल्या एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधल्या राजकारणाबद्दल थोडीशी चर्चा करूया. युती आघाडी तर झालेली नाहीये. एकीकडे भाजप वेगळे लढतंय, शिवसेना शिंदेची शिवसेना वेगळी लढतीये, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे आणि काँग्रेस देखील वेगळी लढतीये. या मला वाटतं हे 4 प्रमुख या छत्रपती संभाजीनगर शहरातले प्रमुख पक्ष आणि त्यासोबत एमआयएम देखील एम-आय-एम. एमआयएम एम-आय-एम. देखील आहे. तर या 5 पक्षांचं आता कशी लढत असणार आहे प्रामुख्यानं आणि थोडंसं शिवसेनेच्या एकंदरीत तिथल्या राजकीय स्थानापासून सुरुवात करूया. म्हणजे मी जसं माहिती आहे की सर्वांना शिवसेना जर मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा कुठे वाढली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये, मराठवाड्यामध्ये. तर तिथून थोडंसं सुरुवात करूया. तेव्हा 80च्या दशकामध्ये जेव्हा शिवसेना पहिल्यांदा तिथे लढली, वाढली आणि तिथून ते आता शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक. तर या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघता आणि आता या शिवसेनेचं नक्की स्थान काय आणि कुठल्या शिवसेनेला मतदार प्रिफर करतील येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वाटतं याबद्दल?
नाही, आता आपण एक एक मुद्दा घेऊया. आता आपण क्रमवार जर घ्यायचं तर आपण आधी 88 पासून जाऊ. 88 ला जेव्हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेची त्यावेळेसच्या औरंगाबाद शहराची पहिली निवडणूक झाली. त्या पहिल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि 60 नगरसेवकांपैकी त्यावेळेस 27 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक त्यावेळी नव्हता. आणि त्या महापालिकेमध्ये एवढं मोठं वर्चस्व निर्माण केलं होतं. बहुमताच्या काठावर येऊन शिवसेना थांबलेली होती. त्याच्यानंतर जी विजयी सभा झाली होती, ते बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांच्या समोर असं लोटांगण घालून त्यांचे जाहीर आभार मानले होते आणि त्याच सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की आजपासून या शहराचं नाव मी औरंगाबाद नाही तर संभाजीनगर करतो. आणि तेव्हापासून या नावाचा एक इतिहास तयार झालेला आहे. आणि नंतर मग पुढं राज्यभरामध्ये भाजप प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि त्यांची राज्यात युती ठरताना मग पुढच्या महापालिकेमध्ये स्वाभाविकपणे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप शिवसेनेची पण युती व्हायला लागली आणि मग त्या पुढच्या सगळ्या महापालिका शिवसेना भाजप युतीने एक हाती जिंकलेल्या आहेत म्हणजे त्यांना बहुमतात आले. असं असलं तरी साधारणपणे या महापालिकेत 40% ते 42 ते 45% जागा प्रत्येक निवडणुकीमध्ये हे शिवसेना भाजप व्यतिरिक्त इतर पक्ष 45% पेक्षा जास्त. कधी मी तर सांगतो की 51% वर पण सुद्धा शिवसेना होती. 49% वर विरोधी पक्ष होता. अशा पण महापालिका आहेत. निवडणुका झाल्यात. त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा ताकदीनच या महापालिकेमध्ये आलेला आहे. पण तो त्याचे पक्ष खूप वेगवेगळे म्हणजे जसे यांचे 2च पक्षांची युती असायची, तशी त्यांची एक 4-5 पक्षांची मिळून ते असायचे. म्हणजे काँग्रेस पण असायचे, थोडासा राष्ट्रवादी काँग्रेस, दलित संघटनेमध्ये भारिप बहुजन महासंघ असायचा, दलित पॅंथर आहे, त्याच्यानंतर दलित संघटनेमध्ये रिपब्लिकन पक्ष आहेत आणि काही अपक्ष उमेदवार असे मिळून ही महापालिका आकार घेते. ती आजतागायत तसेच निकाल लागतात. हा झाला तिचा इतिहास आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरी मला विचारलं तर मला असं वाटतं, की आपण चर्चा फक्त शिवसेना भाजप अशी जरी करत असलो तरी मागच्या 2 निवडणुकांमध्ये एम-आय-एमने आपण जो उल्लेख केला, तोही प्रमुख पक्ष आहे. काँग्रेस सुद्धा काही जागांवर जिंकून येणार आहे आणि आजही परिस्थिती अशी आहे, की मेजॉरिटीच्या जवळ येऊन जाण्याची कोणाची पण ताकद नाही आत्ता पण. पण जो सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजप किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना. तर त्याला सत्ता स्थापन करायचा महापौर करण्यासाठी संधी असणार आहे. हे आता मला मला जे वाटतं हे असं चित्र असेल महापालिकेचं. आणि उर्वरित ज्या पक्ष आहेत ना त्यामध्ये एम-आय-एम हा सर्वात मोठा पक्ष असणार आहे उर्वरित पक्षांपैकी. आता तो किती पुढे येतो आणि या 3 पक्षाच्या किती जवळ येतो याच्यावर प्रचंड मोठं निर्णायक असं गणित छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं ठरणार आहे. त्यामुळं अंतिम निकाल लागल्यानंतर अपक्ष आणि बाकी सगळे जे आहेत घोडा बाजार खूप मोठा होईल असं मला वाटतं. आणि जर समजा 2 पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपचा पक्ष हा जर स्पष्टपणे बहुमताच्या काठावर पोहोचला किंवा काठावर त्यांनी पास केला ते परीक्षा, तर मात्र मग शिवसेना बाकी पक्षांना विरोधी पक्षात राहावं लागेल. सर मला पुढचा जो प्रश्न होता तो प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टीने होता. म्हणजे जर बीएमसी म्हणजे मुंबई महापालिका जिंकली नाही तर शिवसेनेसाठी स्थिती फार गंभीर होऊ शकते. त्यांच्यासाठी जशी बीएमसी महत्वाची आहे तशी छत्रपती संभाजीनगरची महापालिका देखील महत्वाची आहे. अशा स्थितीमध्ये मग या पक्षाच्या नेत्यांची नक्कीच तिथे काय स्थिती आहे, काय प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहेत ही महापालिका जिंकण्यासाठी? मग त्याच्यामध्ये अंबादास दानवे यांचं नाव घेता येईल किंवा चंद्रकांत खैरे यांचं नाव घेता येईल. दोघांमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याची देखील चर्चा होत असते. त्याचा देखील कसा फटका या निवडणुकीमध्ये बसू शकतो का, जर बसणार असेलच तर? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, की आपण खूप चांगला प्रश्न घेतला, की छत्रपती संभाजीनगरची ही जी मूळ शिवसेना आहे, त्यामध्ये चंद्रकांत खैरे हा म्हणजे मी असं म्हणतो, की ते पिलर आहेत आणि पिलरच आहेत ते इथले छत्रपती आणि ते एकटे नाहीये, म्हणजे अर्थात ते एकटे नाहीच आहे. पण आता जुन्या याच्यामध्ये संघटनेत कार्यरत असलेले आणि एक खासदार 4 वेळेस खासदार राहिलेले, 2दा आमदार मंत्री राहिलेले ते आहेत आणि अंबादास दानवेंचा सुद्धा संघटनावर प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांना वार्डाची निवडणूक माहिती आहे. नो डाऊट की संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल हे सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. अतुल सावे सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. आता या आणि एम-आय-एमचे इम्तियाज जलील पण आहेत त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये. त्यामुळे आता ही जेव्हा वार्डाची जेव्हा लढाई येते तर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविषयी बोलतो आहोत. मुळात काय होईल की वार्डाच्या उमेदवाराची निवडी बसून तर त्या उमेदवाराला कुठं कमतरता आहे आणि कुठं त्याचं मतदान कमी होऊ शकतं आणि त्याला काय पाठबळ देता येऊ शकतं या दोन्हीचा विचार करता खैरे आणि अंबादास दानवे हे जर एकत्र राहिले आणि त्यांनी एकत्र आणि ते बहुतेक करतात कारण खैरेंचा बऱ्याच वेळेस असा अनुभव येतो
संजय शिरसाटांना सुद्धा हे माहिती आहे. आता आज मी बोललेलं ते मान्य करतील माहित नाही. पण संजय शिरसाटांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला. पण जेव्हा उमेदवारी मिळाली तर ते काम त्यांनी त्यांचंच केलं. त्यामुळं खैरेंचं किती जरी काही असलं तरी त्यांनी पक्षविरोधी काम केलं किंवा संघटनेच्या विरुद्ध काम केलं असं आजपर्यंत घडलेलं नाही. त्यामुळं खैरे आणि दानवेंमध्ये भेदभाव जरी असला तरी ऐनवेळेस ते एकत्र येऊन काम करू शकतात. आणि अनेक वार्डांमध्ये त्यांना माहिती आहे की आज जे भाजपमध्ये उफाळून आलेली नाराजी आहे, त्या नाराजीचा त्यांना कसा फायदा करून घ्यायचा, कोणत्या उमेदवाराला आपल्या बाजूने वळवून घ्यायचं. ते असे सगळे खेळ इथून चालणार आहे. तसंच भारतीय जनता पक्षाची मंडळी करणार आहे, की उद्धव ठाकरेंकडे तिकीट मिळालेलं नाही अशी कोण आहेत, की ज्यांना आपल्या बाजूने वळवता येईल आणि त्यांना पुढं काहीतरी मंडळ म्हणा, समित्या म्हणा, असे काही सांगता येतील द्यायला. खरं म्हणजे भाजपकडे सांगण्यासारखं खूप आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे. उद्या तुम्ही कोणत्याही समितीवर सदस्य म्हणून घेतलं तरी तो नगरसेवकापेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे आता इथून पुढचं राजकारण हे असं चालणार आहे. सर, जशी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची बद्दल बोललो, त्याचप्रमाणे शिवसेनेबद्दल देखील बोलायचं आहे. तिथले जे जिल्हा अध्यक्ष आहेत राजेंद्र जंजाळ, त्यांच्याबद्दल बोलूयात. थोडंसं ते भावूक झाल्याचं मागच्या काही काळात पाहायला मिळालं. युती झाली नाही म्हणून किंवा कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकत नाही म्हणून मी स्वतः निवडणूक लढणार नाही अशी देखील भूमिका त्यांनी घेतली. त्या पक्षामध्ये नक्की काय स्थिती आहे आणि भाजपचं आणि नक्की शिंदेच्या शिवसेनेचं का पटलं नाहीये? का त्यांना एकत्र निवडणूक किंवा युती करून निवडणूक लढवता आली नाही? नाही, एक तर आता आपण राजेंद्र जंजाळांचा विषय घेऊ आधी. राजेंद्र जंजाळ हे असे कार्यकर्ते की ते सेल्फ मेड आहेत. ते मूळचे शिवसैनिक आहेत. म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या आधीची शिवसेना आहे त्यातले शिवसैनिक आहे. त्यांनी जेव्हा आता ही शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेच्या पक्षात ते गेले. एवढंच त्यांचं पक्षांतर आतापर्यंत राहिलेलं आहे. दुसरं, त्यांनी स्वतः उमेदवारी मागे घेतली आणि एका अर्थाने काय केलं, की त्यांनी सांगून टाकलं, की कारण ते स्वतः जर उभे राहिले तर ते निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि निवडून आले किंवा नाही आले काय, पण ते प्रबळ उमेदवार आहेत आणि अत्यंत दावेदार आहे. पण त्यांनी उमेदवारी सोडली आणि मी कार्यकर्त्याला संधी देतो. ज्या शहरामध्ये आमदार आणि सगळे बाकी लोक आपापल्या मुलांना हे करायला लागले, तर तिथं राजेंद्र जंजाळे यांच्या या स्टँडमुळं लोकांमध्ये त्यांच्या विषयीचं महत्त्व आणखीनच वाढून गेले. हा एक भाग झाला. आणि आपण आता अंबादास दानवे असतील किंवा राजेंद्र जंजाळे असतील, यांना गॉडफादर वगैरे यांच्या घरात कोणी राजकारण केलं नाही आधी. संजय केनेकर पण असतील. आपण काही एका पक्षाच्या एका व्यक्तीचं नाव घेत नाही. पण आजच्या घडीला राजेंद्र जंजाळे यांनी जी भूमिका घेतली, ती भूमिका इतरांनी घ्यायला पाहिजे होती, असं लोकांचंही मत आहे. आणि भाजप तेच सांगत हो ना, परिवारवाद तुम्ही सोडा वगैरे. तर राजेंद्र जंजाळांची भूमिका फार महत्वाची आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. दुसरं, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जागा वाटपाचंच म्हटलं ना तुम्ही? हो सर, जागा वाटपात काय उद्धव ठाकरे म्हणजे शिंदेची सेना आणि हा. भाजप यांच्यामधलं जागा वाटप का सा होऊ शकलं नाही? आता आता काय झालं, की युती तुटल्यामुळं सगळ्यांना सगळ्यांचे उमेदवार ऍडजस्ट करता येतील अशी परिस्थिती आहे. आणि जे हुज ज्याला म्हणतो आपण, की कोणाच तरी कोणी लागणारे जे उमेदवार आहेत आणि ज्यांच्याकडं मनी पॉवर आहे विशेषतः, तर अशा उमेदवारांना आपोआप संधी मिळणार आहे. काही अपवाद जर सोडले, तर आता एखाद्या घरामध्ये समजा मुलाला मागितलं, मुलीलाही मागितलं, बहिणीलाही मागितलं, असं पण उदाहरण आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर तिथं मग कुठेतरी एकाला काट मारून ते समाधान करतील, की बाबा तुम्ही यांच्यावर समाधान माना. तेवढे 2 कट होतील. पण एखादा दुसरी राहणार आहे. काही ठिकाणी फक्त मुलालाच मागितलं तर ते बाबा ठीक आहे, मुलाला यावेळेस घेऊन टाका. कारण तो मग ते जस्टिफाईड करतात. लोकांनीच ठरवलं, आमचं काही म्हणणं नव्हतं वगैरे, हेच नेहमीचं असतं. पण जागा वाटपामध्ये हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे, की तो वार्ड जर तिथं सुटला एखाद्या साठी कोणाच्या तरी मोठ्या माणसासाठी, तर तिथला सामान्य कार्यकर्ता जर पेटून उठला, तर आता सध्या मतदारांमध्ये मला जे कळतंय, मतदार थोडेसे आता यावेळेस नवीन याच्या शोधामध्ये दिसत आहेत. आणि जर चांगलं आणि पहिल्यांदा म्हणजे दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे, की प्रभागाची निवडणूक पहिल्यांदा होतीये. आतापर्यंत इथं वार्डाच्या निवडणुका माहित होतं, की आपला वार्ड आणि आपला वार्डापुरतं हा एरिया आहे आणि इथलं मतदार आहे. त्याच्या जातीचं मतदार, हिचं मतदार, रोजचं संपर्कातलं मतदान. पण आता मला फक्त माझ्या वार्डावर अवलंबून नाही, मला 3 लोकांचे वार्ड सांभाळून घ्यायचे आहेत. तर ऐन वेळेस आता ही वाटप करताना सुद्धा म्हणजे ते आपण जागा वाटपावरच आधी बोलू, पुढं काय होईल ते सोड. तर जागा वाटप करताना हे गणित सगळेच पक्ष मांडतायत, की समजा XY झेड व्यक्तीला इथं दिलं तर बाजूच्या वार्डाचं आणि त्याचं कसं ताळमेळ बसेल. हा सुद्धा एक तिकीट वाटपाचा क्रायटेरिया आहे. आणि म्हणून मग जे जुने कार्यकर्ते जे रडत गेले, त्यांचा मुद्दा बरोबर आहे, की मला हा वॉर्ड माहिती आहे, कारण मी इतक्या दिवसापासून होतो, मला बाजूचा पण वॉर्ड माहिती आहे. आणि विशेषतः भाजपचे 2 कार्यकर्ते जर वेगवेगळ्या वॉर्डामध्ये काम करत असतील, तर ते मेळाव्याला पक्षाच्या बरोबर असतात. महिला आघाडीचे लोकं बरोबर असतात. युवक आघाडीचे बरोबर असतात. त्यामुळं शहरामध्ये असं काय होतं काय, की तिकडचं इकडे कळत नाही असं नाही ना. त्यामुळं जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नव्यानं आलेले लोक काय करणार आहे? यांनाच शेवटी हातापाया पडणार, की बाबा तुम्ही पक्षाचं काम करा. आपल्याला आता मिशन पक्षाचंच आहे. आपण फक्त कमळाकडेच बघा. आपण फक्त धनुष्यबाणाकडेच बघा. बाकी काही विचार करू नका. उमेदवार कोण आहे
हे विचार करू नका. आता उमेदवार कोण आहे हा विचार तुम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करता. तर उमेदवार कोण आहे हा विचार करा. कार्यकर्ते हाच विचार करतायत आता, की उमेदवार कोण आहे विचार करायचा नाही. तर मग आम्ही काय विचार करायचा इतकी वर्ष? तर त्यामुळं जागा वाटपामध्ये हे सगळे क्रायटेरिया बसणार आहे. जागा वाटप करताना आणखीन पण तुम्हाला सांगतो, एक दिवस हा आजचा रात्र ही रात्र वैराची. कारण ज्यांनी फॉर्म भरून ठेवलेले आहेत, त्यांना सांगतील की तुम्ही हे फॉर्म दिलेला नसला तरी त्याला मागे घ्यायला सांगा आणि मला पाठिंबा द्या. आम्हाला चिन्हाची पण गरज नाही. तुम्ही फक्त पाठिंबा द्या, आम्ही निवडून येतो. तुमचा उमेदवार काढा. असं सुद्धा होऊ शकतं महापालिकेत. फार ठिकाणी म्हणजे नाही होणार, पण क्वचित हा ठिकाणी होईल ते. म्हणजे 2 तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे, तोपर्यंत अनेक गणित बदलू शकतात असंही आपण आता म्हणू हां, शकतो. काही वार्डांची 100%. काही वार्डांमध्ये पक्षाला विचार करावा लागेल, कारण हे वरतीपर्यंत जाणार. आता आज काय सांगत होते भाजपच्या लोकांचे, त्यांना जे सांगितलं म्हणजे भाजपच्या उमेदवारांना सांगितलं, की सर्व्हेमध्ये तुमचं नाव नव्हतं, हा एक मुद्दा आणि वरतून तुमचं नाव आलं नाही. आता या दोन्ही गोष्टीमध्ये कार्यकर्त्यांना माहिती आहे, की सर्व्हे म्हणजे काय? मी जर वार्डामध्ये फिरते आणि माझ्यासोबत जर 100 महिला फिरतात, तर या महिलांना विचारलं की तुम्ही सर्व्हे करताना? नाही विचारलं. मग सर्व्हे कोणाकडनं केला तुम्ही माहित नाही. आणि वरतून कोणाचं नाव आलं नाही म्हणजे वरतून कोणाचं नाव सांगणार आहे तुम्ही? देवेंद्र फडणवीसचं नाव पाठवली का? चंद्रशेखर बावनकुळेंनी नावं पाठवली का? रवींद्र चव्हाणांनी नावं पाठवलेली का? चंद्रकांत पाटलांनी नावं पाठवली का? त्यामुळे भाजपला हे प्रश्न विचारा. मी भाजपचं का विचारतोय माहितीये का निखिल? काय सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात आधी विचारलं पाहिजे. बाकीचे पक्ष जर तसं करत असतील तर त्यांना मुद्द्यावर विचारलंच पाहिजे आपण पत्रकार म्हणून. पण भाजपने हा जो अनागोंदी सगळी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली, तर ते आन्सरेबल आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची उत्तर दिली पाहिजे, पत्रकारांची पण दिली पाहिजे. बरोबर. आणि सर्व्हेच तशाही पद्धतीने बघायला गेलं तर ते सर्व्हे तिकीट देण्यासाठी नसतात, तर कोणाचं तिकीट कापायचंय ह्याच्यासाठी सर्व्हे प्रामुख्याने. हां. त्यामुळं कार्यकर्त्यांना ते कळून चुकलं आणि जनसंघाचं काम केलेले कार्यकर्ते आहेत. नंतर ते कालांतराने एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये गेले, परत आले. काही मी आधी जे उदाहरण सांगितलं होतं, की 30 वर्षापासून त्यांनी आधी काम केलं होतं, नंतर डावललं त्याला. तर अशा उमेदवारांचं काय करायचं? मग अशा उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. त्याला कळून चुकतं, की माझा पक्ष आता असा आहे. मी आतापर्यंत जे समजत होतो, की माझा पक्ष असं नाहीये. पण माझा पक्ष कसा आहे ते माझ्यावर वेळ आल्यावर कळतं. हे आज भाजपच्या कार्यकर्त्यांना कळालं. हम्म. म्हणजे जो पार्टी विथ डिफरन्स म्हणायचा तो पक्ष देखील आता सगळ्या पक्षांसारखाच झालाय आणि त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना त्याच पद्धतीने ट्रीट करायला सुरुवात केली. हेच या एकंदरीत राजकारणातून दिसून येत आहे. यानंतर माझा प्रश्न काँग्रेसबद्दल होता. काँग्रेस असं म्हणत होते की युती होईल, आघाडी होईल काँग्रेसची वंचित सोबत. ती का होऊ शकली नाहीये? कारण काँग्रेसची मुंबईमध्ये तर आघाडी झालेली दिसली. त्यात असंही सांगितलं जाते की खासदार कल्याण काळे जे आहेत, त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि एका जागेवरती अडून बसले आणि त्या जागेसाठी आघाडी तुटली असं देखील म्हटलं जातंय. नक्की तो काय किस्सा आहे आणि का होऊ शकली नाही? जर झाली असती तर कशा प्रकारचे पॉझिटिव्ह परिणाम वंचित आणि काँग्रेस दोघांसाठी देखील झाले असते? कारण मतदार तसा दोघांचा बघायला गेलं तर सारखाच आहे. नाही आता निखिल याच्यामध्ये असं आहे, की काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलताना थोडंसं मला असं वाटतं, की काँग्रेसचं संघटनात्मक काम काय आहे शहरामध्ये? इथून सुरुवात करावी लागेल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रमुख नेता कोण आहे? कल्याण काळे खासदार आहेत, ते नेते आहेत. बरोबर आहे. जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, आत्ता आलेली आहे. आधी पण होती. जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत ते. पण या महापालिकेच्या पुरतं जर आपण विचार केला, तर खासदारावर एक म्हणजे खासदारांच्या बाबतीमध्ये विसंबून राहता कामा नये. तुमचा जिल्हा प्रमुख असला पाहिजे, शहर प्रमुख असला पाहिजे, वार्डाच्या शाखा असल्या पाहिजे. वार्डामध्ये तुमचं कार्यकर्ता असला पाहिजे. त्या कार्यकर्त्याचं ठीक आहे, तो लोकांशी संपर्कात असला पाहिजे. असं काही संघटन मुळामध्ये काँग्रेसकडे नाही. त्यामुळे काँग्रेसकडे जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस मला या वार्डातून काँग्रेसचं तिकीट मिळणार आणि त्या काँग्रेसचं काम करणारे लोकं नाहीत असा अजिबात माझा दावा नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, काँग्रेसचं काम करणाऱ्या लोकांना संघटित करणारी आणि वार्डामध्ये कार्यान्वित करणारी यंत्रणा पाहिजे. संघटित करून त्यांचा कार्यक्रम सुरू करणे, वार्डांमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे की नाही पक्षाचा. जसे भाजप शिवसेनेचे कार्यक्रम होतात वार्डांमध्ये वेगवेगळ्या, तसे काँग्रेसचे आपापसात ठिकाणी एका ठिकाणी होत असेल तर माहित नाही. पण 115 हे आहेत वार्ड नगरसेवकांचे. तिथं काय कार्यक्रम काँग्रेसने केले? मग त्याच्यामुळं तुम्ही वंचित सोबत एका जागेवर अडून का बसता ऐन वेळेस? वंचितला 10 जागा जास्त दिल्या असत्या तर काय फरक पडला असता काँग्रेसला? हा मुद्दा येतो ना. आणि सगळ्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार दिले. पण आता हे घडलं नाही याचं पालकत्व कोणी घ्यायचं गळ्यामध्ये? आता म्हणतील आम्हाला माहित नव्हतं का? शहर प्रमुख वेगळे सांगतील, जिल्हा प्रमुख वेगळे सांगतील आणि ही जी निर्णय प्रक्रिया गोंधळाची परिस्थिती ठेवली ना, खरं म्हणजे 1988 पूर्वी काँग्रेस म्हणजे राज्यभरात आणि देशभरातच काँग्रेस हा संघटनात्मक पातळीवर खूप चांगला पक्ष होता. NSUI सारखं केडर होतं, महिला आघाडी त्यांची विंग होते.
पण आज महिला आघाडी ची विंग भारतीय जनता पक्षाची जशी दिसते किंवा यांची जशी दिसते, तशी ती हरवली कुठं? महिला आघाडी कुठं हरवली काँग्रेसची? कोण महिला पदाधिकारी आहेत? राज्यात कोणाचं नाव आहे? देशात म्हणजे इथं कोणाचं नाव आहे? तर या सगळ्यांची संघटनात्मक बांधणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये ठीक आहे, निवडणूक लढवतील ते. अनेक उमेदवार असे आहेत की ते स्वबळावर निवडून येतील काँग्रेसच्या सिम्बॉलवरती. त्यामुळे तो भाग वेगळा. पण एमआयएमचा दणका जर बसला तर इथंही काँग्रेसचं फार वाईट परिस्थिती राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये. सर, आपण एमआयएमचा उल्लेख केला. माझा यानंतरचा प्रश्न त्याबद्दलच होता, की मागच्या जी महापालिका निवडणूक झाली होती, त्यामध्ये साधारण 25 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले होते. यावेळी नक्की काय स्थिती असेल आणि ते यावेळी सुद्धा नक्की काय एक तर सत्तेमध्ये जाण्याच्या ह्याच्यामध्ये तर नसतील शर्यतीत, पण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जसा आपण उल्लेख केला, तर ते दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष देखील ठरू शकतात का? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की आपण आधी जेव्हा बोलताना मी बोललो की 80 वार्डांची स्पर्धा आहे याच्यामध्ये. 115 पैकी ते 35 वार्ड असे आहेत की जिथं एमआयएमचे उमेदवार हे तुल्यबळ फायटीमध्ये असणार आहेत. म्हणजे वार्ड म्हणण्यापेक्षा 35 ठिकाणी प्रभाग वेगळे असतील. त्या प्रभागामधल्या 35 जागा अशा आहेत. जागांवर. हो. 35 जागांवर ते तुल्यबळ आहे. त्याच्यामध्ये मग एखादा प्रभाग पूर्णच येऊन जातो. म्हणजे ते एखादा प्रभाग आला की 2-3 नगरसेवक एखाद्या प्रभागावर येऊन जातात त्यांचे. अशी रचना झालेली आहे. त्यामुळं 25, 25, 22, 25चा आकडा ते धरून चालले तरी काही वार्डांमध्ये त्यांनी इतर ठिकाणचे उमेदवार पण घेतलेले आहेत. आणि यावेळेस आश्चर्यकारक आहे की काही जिथं एमआयएमची म्हणजे एमआयएम म्हटल्यानंतर काय होतं, आपण स्पष्ट बोलायचं, धार्मिक ध्रुवीकरणावर छत्रपती संभाजीनगरचं राजकारण चालतं. तर यावेळेस काही वार्डांमध्ये बिगर मुस्लिम उमेदवार सुद्धा तिकीट मागायला एमआयएमकडे गेलेले आहेत आणि त्यांना काही ठिकाणी तुरळक ठिकाणी उमेदवार पण उभे केलेले आहेत. त्यामुळं आता ते तुल्यबळ लढतीत टिकतील का नाही हा नंतरचा मुद्दा. पण येत्या काळामध्ये भारिप म्हणजे वंचितची आणि काँग्रेसची आघाडी जर फार पुढे जात नसेल, तर अशा वेळेस एमआयएमचा मागे राहिलेला उमेदवार अचानक पुढे स्पर्धेमध्ये येऊ शकतो. असं चित्र आहे. त्यामुळे एमआयएम हा काय म्हणतात त्याला तुम्ही, जबरदस्त परफॉर्मन्स करून येणारा पक्ष राहणार यावेळेस पण. आपण राजकारणाबद्दल खूप बोललो, पण शहराबद्दल आता बोलायचं राहिलंय. नक्की काय छत्रपती संभाजीनगर शहराच्या समस्या आहेत? कुठल्या विषयांवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे आणि कुठल्या विषयांवर लढली जाते याबद्दल देखील बोलूयात. काय नक्की वाटतं या प्रश्नांबद्दल? नाही, खरं म्हणजे आता कसं होतं, की शहर पत्रकार म्हटलं तरी माझं शहर आहे. मला माझ्या शहराचा आनंद, अभिमान वाटतो. माझ्या शहरात समस्या आहेत, त्या आज सुटल्या पाहिजेत आणि एकमेकांवर ब्लेम गेम करण्यात काहीच पॉइंट नसतो. पण शहरात समस्या आहेत, तसे नागरी प्रश्न इतर शहरात आहेत, तसे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आणि काही प्रश्न असे आहेत, की जे सोडवले जाऊ शकतात, पण ते सोडवले जात नाही. विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे, की पाण्याची कमतरता नाही, पाण्याचं शॉर्टेज नाही. हे चुकीचं चित्र जातं, की मराठवाड्यामधले म्हणजे मराठवाड्यामध्ये नो डाऊट की दुष्काळी परिस्थिती आहे, अवर्षणग्रस्त भाग आहे. पण छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न हा पाण्याच्या शॉर्टेजमुळे नाही, तो डिस्ट्रिब्युशन यंत्रणा, वितरण व्यवस्था जी आहे पाण्याची, त्याच्यामुळे की ज्या 24 तासामध्ये जे पाणी शहराला आवश्यक असतं, तितकं पाणी शहरात आम्ही खेचून आणू शकत नाही. आणि हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये इतके वर्ष झाले तरी आम्ही काहीच करू शकलो नाही. समांतर जलवाहिनी म्हणून आपण खूप ऐकलं असेल राज्यभरामध्ये. ती जलवाहिनी काही पूर्ण होत नाही. आणि ती जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शहरामधलं जे पाण्याचं वितरण व्यवस्था आहे आणि साठवून ठेवण्याची व्यवस्था आहे, या दोन्ही स्टोरेज कॅपॅसिटी जोपर्यंत शहरातली वाढत नाही, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. कारण हे पाण्याची जर साठवणूक क्षमता वाढली, तरच शहराला नियमितपणे पाणी पुरवठा होऊ शकतो. मग ते तुम्ही 5 दिवसाआड करायचा, 3 दिवसाआड करायचा का, तो नंतरचा मुद्दा आहे. पण शहराची स्टोरेज कॅपॅसिटी ही वाढली पाहिजे. आता असं आहे की साधारणपणे छोटं उदाहरण द्यायचं, समजा आपल्याला 100 लिटर पाणी पाहिजे असेल, तर आपल्याकडे 20च लिटर पाणी शहरात येतं. आणि 20 लिटर पाणी तुम्ही आज याला 20 लिटर दिल्यानंतर उद्या दुसऱ्या भागाला 20 लिटर देणार, तिसऱ्या भागाला 20 लिटर देणार, म्हणून तो 5व्या दिवशी टर्न येतो. आमचा मुद्दा असा आहे, की एकदाच तुम्ही 100 लिटर पाणी का आणू शकत नाही शहरामध्ये? मग भले 3 दिवसानंतर सगळ्यांना एकाच दिवशी 100 लिटर पाणी पाणी वाटा तुम्ही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. आता त्याच्यात दुसरं असं होतं, प्रश्न विचारला म्हणून थोडं डिटेल जायला पाहिजे. दुसरं असं होतं, की हा छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा हा विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. म्हणजे या जलवाहिनीचा वीज पुरवठा 1 तास खंडित झाला, तर पाणी पुरवठ्याला 5 तास उशीर होतो. आणि ते पाणी पंपिंग करून येणारी पाणी पुरवठा आहे हा. म्हणजे हे 2च शहर आहेत, सोलापूर आणि संभाजीनगर, की 50-55 किलोमीटर लांबून शहरात पाणी येतं. त्यातही संभाजीनगरचं पाणी जे आहे ते खेचून वर ओढावं लागतं आणि नंतर त्याला वरती आणून मग पुन्हा इकडे आणावं लागतं. त्यासाठी विजेचा वापर करावा लागतो. तर वीज गेल्यानंतर 1 तास वीज गेल्यानंतर ही सगळं पुन्हा करायला साधारण 4 ते 5 तास जातात. त्यामुळं हा पंपिंगचा खूप मोठा विषय आहे.
त्यामुळं हे पाण्याचा प्रश्न सोडायचा तर या मूळ विषयावर काम झालं पाहिजे. त्यात ते होत नाही. त्यामुळं तो प्रश्न लटकून पडलेला आहे. बाकी तर मग रस्त्याचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न जर आपण प्रत्येक प्रश्नावर बोलायला लागलो, तर मग त्याला वेळ पुरणार नाही माझ्याकडे. कचऱ्याचाही प्रश्न आहे. कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टचं खाजगीकरणच केलं. विजेचं वितरणाचं खाजगीकरण केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रयोग करणारं शहर, प्रयोग होणारं शहर हे छत्रपती संभाजीनगर आहे. आणि आम्ही असं म्हणतो की संताची भूमी आहे. सगळे शोषिक आहे. काय जे काही प्रयोग करायचे लोकांचे ते आमच्यावर येऊन करा. आम्ही काहीच बोलणार नाही. ते यशस्वी होतात की फेल्युअर जातात. आमचे लोकं काहीच बोलत नाही. जनतेचं काहीच आमचं म्हणणं नसतं. तुम्ही निवडणुका घ्या, कोणी निवडून द्या. कोणीही सत्तेवर या. आमचे लोक म्हणजे हे वाईट वाटतं बोलताना, पण धिस इज अ फॅक्ट. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना अर्ज भरण्याची तारीख तर संपलेली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. मी काही आकडेवारी बघत होतो. साधारण 5,000 जणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज घेतलेत अशी आकडेवारी आहे. नक्की एकंदरीत हा सगळा राजकीय गोंधळ बघता, आजची अर्ज भरण्याची शेवटची तारीख गेली ती बघता, काय नक्की येणाऱ्या काळात संभाजीनगर शहराची स्थिती असू शकते? काय वाटतं राजकीय दृष्ट्या? कुठल्या पक्षाला नक्कीच एज आहे? कारण महायुती जे सत्तेत आहे त्यांना काय कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांना देण्यासाठी अनेक गोष्टी असतात. त्यामुळे त्यांना खरंच एज आहे का? की स्वतःचं जे अस्तित्व शोधू पाहते नव्यानं जी शिवसेनेची म्हणजे उभाटा शिवसेना आहे, ते पुन्हा एकदा चमत्कार घडवून आणू शकतात. काय नक्की वाटतं शहराच्या एकंदरीत राजकीय पटलाबद्दल? नाही, आता आपण आधी घेऊ की जे अर्ज आलेले 5,000, तर 5,000 अर्ज आले, त्यातले बरेच अर्ज मागे होतील याच्यामध्ये काही शंका नाही. यामध्ये काही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी पण 2-2 जणांना सांगितलं असेल की तुम्ही भरून ठेवा, ऐनवेळेस सांगू. पण हे बी फॉर्म मिळाला नसेल तर तोही मागे घेईल. काही उमेदवार असे असतात की ज्यांना माहिती असतं की माझ्या मागे 100-200 मतदान आहे, पण जर मी उभा राहिलो तर मला कोणतरी सांगेल की मागे घ्या. ते कशासाठी सांगतात तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं उमेदवार बसवण्याची पण एक स्पर्धा लागते नंतर, की प्रमुख पक्षाचे उमेदवार सांगतात त्या अपक्ष उमेदवारांना, मी 4 बसवले, तुम्ही 3 बसवले, अमुक बसवले. त्यामुळे हे बसवण्याचा एक कार्यक्रम आता 2 दिवस चालणार आहे. मग ते एक विधी विधी असल्यासारखंच असतं हे निवडणुकीचा तो उमेदवार अर्ज भरायचे, त्यांना खाली बसवण्यासाठी काय परिश्रम घ्यायचे. त्यामुळे उमेदवाराची संख्या घटतील आणि तसंही 115 वार्ड आहेत. म्हणजे 115 इंटू 5-6 जरी आपण उमेदवार गेले तर ती बेरीज बरीच जाते. 600-700च्या पुढे जाते तशी. अधिकृत त्यांच्या पक्षांचीच उमेदवारी जर आपण विचारली. मग बाकीचे घटक असतातच ना महापालिकेमध्ये. त्यामुळे तो आकडा जात राहील पुढं. हा झाला एक भाग. आणि दुसरा असं होतं की तुम्ही जो विचारलं की कोण हे करू शकतं, तर म्हणजे ठरवलं तर एक दृष्टिकोन जर बदलला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी, की निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर फक्त शहराचा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर बोलायचं, असं मग दुर्दैवानं होत नाही. महापालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण एखाद्या धर्माला प्रतिनिधित्व करायला आलो, एखाद्या धर्माची बाजू मांडायला आलो, अशाही सभा होतात सुरुवातीला. नंतर मग हळू कळतं की हा याच्यामध्ये काही पडलेलं नाही. मग ते परत मूळ मुद्द्यावर येतात. पण आता नागरिकांनी आणि पत्रकारांनी आणि सगळ्यांनी एक 5-10 कलमी कार्यक्रम, अजून तर कोणाचा जाहीरनामा सुद्धा नाहीये. त्यामुळं नंतर काय होईल याच्यावर आपण चर्चाही करू नये. म्हणजे निवडणूक अशीच पहिली असेल की जाहीरनामा पण नाही अजून कोणाचा, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पण. पण एक 5 मुद्द्याच्या तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये समाधान करावं असं सर्व जाती धर्माच्या मतदारांनी हे करायला पाहिजे. मी आता जसं म्हटलं की 40-50% दुसरीकडनंही निवडून येतात, 50% इकडच्या बाजूचे निवडून येतात. आणि जनता तर शेवटी जनता आहे. त्या रस्त्यावरून तेही जाणार, पाणी तेही पिणार. हां की नाही? मग कचरा त्यांना पण त्रास देतो. त्यामुळे नागरिक म्हणून तर सगळे सारखेच आहोत. त्यामुळे आपण मतदार म्हणून सगळे सारखे जरी होऊ शकत नसलो, तरी नागरिक म्हणून सारखे झाले. आणि काही 5 मुद्द्यांवर जर अजेंडा दिला, की तुमची जबाबदारी आहे 115 नगरसेवकांची, मग महापौर कोणी का होत नाही. हे 5 प्रश्न सोडवून टाका. हे महापालिकेची जबाबदारी आहे. तर मला असं वाटतं होऊ शकतं सरकारने मदत केली तर, पण ते होत नाही. त्यामुळे प्रॉमिनन्स कोणाला द्यायचं आणि काय द्यायचं असं आपण बायस आता चर्चा करणं निवडणुकीच्या आधी तरी नको. निवडणूक झाल्यानंतर मात्र आपण बोलू शकतो थेट, की कोण चांगलं आणि कोण वाईट. सर, आपले खूप खूप आभार. आपण द पॉलिटिक्सला वेळ दिलात. युती आघाडीचं राजकारण ते नागरी समस्या अशा सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा करता आली. 2 तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे आणि त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. या सगळ्या काळामध्ये आपण पुन्हा या संभाजीनगरच्या राजकारणाबद्दल नक्की चर्चा करूया. पण आज तुम्ही नक्की. वेळ दिलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.